नमस्कार मित्रांनो, मी श्रीपाद फडणीस, संस्थापक संसार योग साधना. मी गेले 20-22 वर्ष मार्गदर्शन क्षेत्रात काम करतो. विविध प्रकारचे मार्गदर्शन असतात, तुम्हाला कल्पना आहे. जन्मतारीख मार्गदर्शन, पत्रिका मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन किंवा त्याच्या जोडीला आंतरिक ऊर्जा सुधारण्यासाठी काही दीक्षा अनुग्रह, अशा अनेक प्रकारचे मार्गदर्शन करताना अनेक लोकांशी माझा संपर्क आला. कारण आपल्या जीवनातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आधार शोधण्यासाठी कोणाकडे तरी जाणं सामान्य माणसाचं घडतं आणि काहीतरी उपाय आपल्याला मिळावा आणि पटकन आपलं जीवन सुधारावं, मार्गी लागावं, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण मी जे निरीक्षण केलेलं आहे त्यावरून मला असं वाटतं की आपलं जीवन, आपला संसार खरंच सुधारावा, सदन समृद्ध संपन्न असला पाहिजे, या तीव्र इच्छेचाच मला अभाव जाणवला अनेकांमध्ये. आणि ही त्रुटी माझ्याही आयुष्यात सुरुवातीच्या काळात होती. म्हणून माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी वारंवार हे सांगितलं आहे की खूप गोष्टी मला आयुष्यात उशिरा कळल्या. तुम्ही तसा उशीर करू नका, लवकर त्यांना अंगीकार करा, या तळमळीने मी व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यांना टाकत आहे. म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली, अशा वृत्तीने काहीही बदल होत नाही. किंवा उगीचच पी हळद हो गोरी, या वृत्तीने पण काही साधत नाही. लक्षणांवर काम करणं सोडून मुळामध्ये जायला पाहिजे, तिथं बदल केला पाहिजे. हे समजून घेण्याची पण तयारी मी खूप कमी लोकांमध्ये बघितली. ज्यांनी तशी तयारी दाखवली त्यांची जीवनं खूप चांगली झालेली पण मी बघितलेली आहेत. पण माझ्या दृष्टीत ज्यांना अजून तो विकास साधलेला नाही आहे, अशी माणसं, कारण माझ्या सगळ्या क्लायंटवर माझं प्रेम आहे, आपल्याकडे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आपलं शरीर, आपलं मन आणि आपली बुद्धी. सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यावर थोडं आपली जीव अवस्था आहे. सारांशाने सांगायचं म्हणलं तर जीवाची लायकी वाढली पाहिजे, मनाची पात्रता वाढली पाहिजे, मध्ये असलेल्या बुद्धीची ऐपत वाढली पाहिजे. हे शरीर आणि हे ते प्राण हा संतुलित आणि बलवान होत राहिला पाहिजे, ठेवला पाहिजे. असा जर विचार केला तर मग कुठल्याही व्यक्तीमध्ये त्याच्या जी काही पूर्वकर्म असतील, दोष असतील, ते दूर करून एका योग्य दिशेने तो प्रवास करू शकतो, त्याचं जीवन समृद्ध, श्रीमंत, संपन्न करू शकतो. या 4 गोष्टींचा मागोवा घेतला तर प्रत्येकाला आपल्या जीवनाचा हेतू काय हा प्रश्न पडेल. आणि माझा जीवनाचा हेतू मला समजला पाहिजे, ही तळमळ वाढेल. आणि मग ह्या विश्वाच्या दृष्टीमध्ये ती व्यक्ती यायला लागेल, खरं तर तो जीव यायला लागेल.
सर्वसाधारणपणे अध्यात्मविद्येचा विचार केला तर प्रत्येकाच्या आयुष्याचं एकच ध्येय, एकच हेतू, की आपल्या खऱ्या अस्तित्वाची ओळख व्हावी, खऱ्या अस्तित्वाची अनुभूती यावी, की ज्याला एक आत्मसाक्षात्कार किंवा आत्मबोध असं संबोधलं गेलेलं आहे. आणि व्यावहारिक स्तरावर फक्त आपलं मन प्राणी अवस्थेत न ठेवता आहार, निद्रा, भय, मैथून, मनुष्य आहे म्हणून थोडेसे हौस मौज, हिंडणं फिरणं, मौज माझ्या एवढंच, त्याच्यावर माझ्या या मानवी जीवनाचा काय हेतू आहे याचा मागोवा घेतला पाहिजे. आत्मस्तरावर आत्मसाक्षात्कार, आनंदानुभूती, आणि मानवी स्तरावर माझ्या जीवनाचा हेतू मला समजला पाहिजे. या दोन गोष्टींची जर तुम्ही जाणीव वाढवलीत तर तुम्हाला योग्य मार्गदर्शक भेटतील. वेळोवेळी जागोजागी कुठल्या तरी निमित्ताने तुम्हाला मार्गदर्शक संदेश मिळतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात अग्रेसर होत राहाल, हे मी खात्रीनं सांगतो. हा विषय म्हणजे फक्त एक मनुष्याचं जीवन सुखी, निरोगी, सशक्त, बळकट, धडधाकट, सदन, समृद्ध, श्रीमंत करणे हा एक फार मोठा विषय आहे. आणि त्याच्यापेक्षा गहन आणि मोठा विषय आहे आपल्या खऱ्या अस्तित्वाची ओळख होणे, त्याचा विकास होणे आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची म्हणजे आनंदानुभूती ह्याच जन्मात साधणे. ज्या कोणाला ह्या व्हिडिओमधला हा आशय समजेल आणि भेटावं असं वाटलं मला तर जरूर भेटा. तुमचे सदैव स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम.